नमस्कार. आज आपण या भागामध्ये फॅसिझम या महत्त्वपूर्ण विचारप्रणालीवरील अतिशय महत्त्वपूर्ण 25 वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नांचा आढावा घेणार आहोत. हे प्रश्न तुम्हाला विविध परीक्षांमध्ये तसेच येणाऱ्या काळातील अंतिम वर्षाच्या परीक्षेमध्ये सुद्धा महत्त्वपूर्ण ठरतील. तर चला आपण या आपल्या प्रश्नसंचास सुरुवात करूयात. प्रश्न पहिला, सर्वंकषवादाचा उदय कोणत्या शतकात झाला? ए. 17वे शतक, बी. 18वे शतक, सी. 19वे शतक, डी. 20वे शतक. तर याचं उत्तर आहे डी. 20वे शतक. प्रश्न दुसरा, व्यक्तीचे जीवन त्याचे स्वतःचे नाही, ते राज्याचे आणि फक्त राज्याचेच आहे, असे मत कोणत्या विचारसरणीचे आहे? ए. सर्वंकषवाद, बी. राष्ट्रवाद, सी. लोकशाही समाजवाद, डी. उदारमतवाद. तर याचं उत्तर आहे ए. सर्वंकषवाद. प्रश्न तिसरा, फॅसिझमचा उदय केव्हा झाला? ए. 1917, बी. 1918, सी. 1919, डी. 1920. तर याचं उत्तर आहे सी. 1919. प्रश्न चौथा, कोणत्या राष्ट्रात फॅसिझमचा उदय झाला? ए. इटली, बी. जपान, सी. जर्मनी, डी. इंग्लंड. याचं उत्तर आहे ए. इटली. प्रश्न पाचवा, फॅसिझमचा प्रमुख कोण होता? ए. हिटलर, बी. मुसोलिनी, सी. कार्ल मार्क्स, डी. स्टॅलिन. याचं उत्तर आहे बी. मुसोलिनी. प्रश्न सहावा, फॅसिझम ही विचारप्रणाली कोणत्या विचारप्रणालीला विरोध करते? ए. व्यक्तिवाद, बी. भांडवलवाद, सी. उदारमतवाद, डी. वरील सर्व. याचं उत्तर आहे डी. वरील सर्व. प्रश्न सातवा, फॅसिझम लोकशाही, उदारमतवाद व समाजवाद इत्यादीच्या सर्व तत्वाला विरोध करते. व्यक्तीपेक्षा राज्य ही सर्वश्रेष्ठ व सर्वशक्तिमान संस्था आहे, असे विधान कोणी केले? ए. मुसोलिनी, बी. हिटलर, सी. कोकर, डी. मार्क्स. याचं उत्तर आहे सी. कोकर. प्रश्न आठवा, सर्व काही राज्यांतर्गत आहे, राज्याबाहेर काहीही नाही, राज्यविरोधी काही नाही, असे विधान कोणी केले? ए. स्टॅलिन, बी. मुसोलिनी, सी. माओ, डी. जॉन लॉक. तर याचं उत्तर आहे बी. मुसोलिनी. प्रश्न नववा, फॅसिझम या विचारसरणीने कोणत्या घटकाचे समर्थन केले? ए. राष्ट्रवाद, बी. वंशवाद, सी. लष्करवाद, डी. वरील सर्व. तर याचं उत्तर आहे डी. वरील सर्व. प्रश्न 10वा, एक राष्ट्र, एक पक्ष आणि एक नेता
अशी घोषणा कोणत्या विचारसरणीत केली? ए. फॅसिझम, बी. नाझिझम, सी. उदारमतवाद, डी. लोकशाही समाजवाद. याचं उत्तर आहे ए. फॅसिझम. प्रश्न 11वा. फॅसिझम या शब्दाची उत्पत्ती कोणत्या शब्दापासून झाली आहे? ए. ग्रीक, बी. लॅटिन, सी. फ्रेंच, डी. डच. याचं उत्तर आहे बी. लॅटिन. प्रश्न 12वा. फॅसिओ या शब्दापासून कोणता शब्द तयार झाला? ए. लिबरलिझम, बी. नाझिझम, सी. फॅसिझम, डी. यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे सी. फॅसिझम. प्रश्न 13वा. कोणत्या विचारसरणीमध्ये सिद्धांतापेक्षा प्रत्यक्ष कृतीवर भर देण्यात आला आहे? ए. उदारमतवाद, बी. राष्ट्रवाद, सी. लोकशाही समाजवाद, डी. फॅसिझम. याचं उत्तर आहे डी. फॅसिझम. प्रश्न 14वा. आमचा कार्यक्रम फक्त बोलण्याचा नसून प्रत्यक्ष कार्य करण्याचा आहे, असे विधान कोणी केले? ए. मुसोलिनी, बी. हिटलर, सी. माओ, डी. मार्क्स. याचं उत्तर आहे ए. मुसोलिनी. प्रश्न 15वा. स्थळ, काळ, वेळ, प्रसंग आणि परिस्थितीनुसार आम्ही कधी आमरावशाहीवादी, कधी लोकशाहीवादी, कधी रूढीवादी, कधी प्रगतीवादी, कधी प्रतिक्रियावादी, कधी क्रांतिवादी, कधी नियमवादी, कधी अनियमवादी होऊ शकतो, असे विधान कोणी केले? ए. हिटलर, बी. लेनिन, सी. स्टॅलिन, डी. मुसोलिनी. याचं उत्तर आहे डी. मुसोलिनी. प्रश्न 16वा. फॅसिवाद संघटित, केंद्रीकृत, सत्तावादी लोकशाही आहे, असे विधान कोणी केले? ए. प्लेटो, बी. लास्की, सी. मुसोलिनी, डी. मॅकेव्हली. तर याचं उत्तर आहे सी. मुसोलिनी. प्रश्न 17वा. फॅसिझम ही नागरी जीवनाशी नवीन कल्पना आहे. फॅसिवाद नव्या चळवळीचे एक प्रक्षोभक आहे, असे विधान कोणी केले? ए. जॉन रस्किन, बी. रोक्को, सी. जे.एस. मिल, डी. एम.एन. रॉय. तर याचं उत्तर आहे बी. रोक्का. प्रश्न 18वा. फॅसिस्ट पक्ष मुसोलिनीच्या नेतृत्वात केव्हा उदयास आला? ए. 1922, बी. 1923, सी. 1924, डी. 1925. तर याचं उत्तर आहे ए. 1922. प्रश्न 19वा. फॅसिझम विभिन्न उगमस्थानकापासून घेण्यात आलेला विचारांचा योग आहे, तसेच परिस्थितीच्या गरजेनुसार एकत्रित केल्या आहेत, असे मत कोणी मांडले? ए. गेटेल, बी. सेबाइन, सी. ग्राहम वालास, डी. ॲडम स्मिथ. याचं उत्तर आहे सी. सेबाइन. प्रश्न 20वा. फॅसिझम उग्रवादी व राजकीय सामाजिक विचारधारा आहे,
असे विधान कोणी केले? ए. डेव्हिड व्होरो, बी. चार्ल्स मेरियम, सी. ब्रनेस, डी. रॉबर्ट डहाल. तर याचं उत्तर आहे सी. बर्जेस. प्रश्न 21वा. कोणत्या विचारसरणीमध्ये लोकशाही, उदारमतवाद, व्यक्तिस्वातंत्र्यास विरोध करण्यात आला आहे? ए. उदारमतवाद, बी. राष्ट्रवाद, सी. समाजवाद, डी. फॅसीवाद. याचं उत्तर आहे डी. फॅसीवाद. प्रश्न 22वा. मुसोलिनी हा कोणत्या राष्ट्राचा होता? ए. जर्मनी, बी. इटली, सी. जपान, डी. अमेरिका. याचं उत्तर आहे बी. इटली. प्रश्न 23वा. फॅसिझम ही तत्वप्रणाली म्हणजे मॅकेवलीचा संधिसाधुवाद, हेगेलचा अमर्यादित राजकीय सत्तावाद, सोरोलचे हिंसेचे तत्वज्ञान आणि विल्यम जेम्सचा व्यवहारवाद याचे मिश्रण आहे असे विधान कोणी केले? ए. राउसेक, बी. हॉब्स, सी. मार्टन कपलान, डी. रुसो. याचं उत्तर आहे ए. राउसेक. प्रश्न 24वा. फ्रान्सिस्को डी कॉम्बे डायमेंटो ही संस्था कोणी स्थापन केली? ए. कार्ल मार्क्स, बी. कार्ल पॉपर, सी. मुसोलिनी, डी. ट्रेसी. याचं उत्तर आहे सी. मुसोलिनी. प्रश्न 25वा. फ्रान्सिस्को डी कॉम्बे डायमेंटो ही संस्था मुसोलिनीने केव्हा स्थापन केली? ए. 1916, बी. 1917, सी. 1918, डी. 1919. तर याचं उत्तर आहे डी. 1919. तर अशा प्रकारे फॅसिझम या विचार प्रणालीवरील महत्त्वपूर्ण अशा 25 वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नांचा आपणास या व्हिडिओच्या माध्यमातून आढावा घेता येतो. धन्यवाद.